शेतीसाठी पाणी मिळावे या मागणीसाठी आमरण उपोषण करून अखेर बलिदान देणारे बुलढाणा जिल्ह्यातील शिवनी आरमाळ येथील कैलास नागरे यांच्या मृत्यूला 1 वर्ष पूर्ण झाले। मात्र इतका काळ उलटूनही त्यांच्या कुटुंबाला शासनाकडून कोणतीही ठोस मदत मिळाली नसल्याचा आरोप करण्यात येतोय। या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी शिवनी आरमाळ येथे जाऊन नागरे कुटुंबाची भेट घेत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। शासनाने आतापर्यंत या कुटुंबाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। मुख्यमंत्र्यांनी या कुटुंबाचं पालकत्व स्वीकारलं असलं तरी अद्याप कोणताही लाभ दिला गेला नाही अशी टीका करत कैलास नागरे यांच्या पत्नी स्वाती नागरे यांनी पोलीस पाटील पदावर शासकीय नोकरीत सामावून घ्यावे अशी मागणी आमदार खरात यांना केली। तसेच नागरे यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शासनाने तातडीने मदत करावी, अन्यथा या संदर्भात विधिमंडळात लक्षवेधी सूचना मांडण्याचाही इशारा त्यांनी दिलाय।